नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? वास्तुशास्त्रानुसार घरातील काही वस्तूंचा थेट संबंध आर्थिक प्रगती, सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. त्यामुळे या वस्तू योग्य ठिकाणी आणि इतरांच्या नजरेपासून दूर ठेवणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार या वस्तूंवर वारंवार बाहेरील लोकांची नजर पडल्यास घरातील आनंद, वैभव आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रात झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू नेहमी दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ समजले जाते. तो उघड्या जागेत न ठेवता दरवाजामागे किंवा नजरेआड ठेवावा. झाडू उभा ठेवणे किंवा तिच्यावरून पाय टाकणे अशुभ समजले जाते. घरातील तिजोरी, रोकड किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा शक्यतो इतरांना दिसणार नाही अशी असावी. वास्तूनुसार धन ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते. अशी श्रद्धा आहे की धनाच्या ठिकाणी सतत इतरांची नजर पडल्यास अनावश्यक खर्च वाढू शकतो. माळ, यंत्र, नारळ किंवा धार्मिक विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अभिमांत्रिक वस्तू उघड्यावर न ठेवता सुरक्षित आणि शांत ठिकाणी ठेवाव्यात. यामुळे त्यांची पवित्रता आणि आध्यात्मिक महत्त्व टिकून राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धन आणि समृद्धीची दिशा मानली जाते. या दिशेचे अधिपती कुबेर आणि बुध ग्रह असल्याचे सांगितले जाते. या भागात श्रीयंत्राची स्थापना करणे तसेच तुळस, मनी प्लांट, बांबू प्लांट लावणे शुभ मानले जाते.